नमस्कार. हम्पबॅक व्हेल हे नाव ऐकल्यावर आपल्याला काय आठवतं? समुद्रातून उंच उडी मारणारा एक प्रचंड जीव. पण आपल्याला जे काही माहिती आहे ना, ते म्हणजे हेमनगाचं फक्त एक टोक आहे. समुद्राच्या पृष्ठभागाखाली एक पूर्णपणे वेगळं जग दडलेलं आहे, आश्चर्यांनी आणि रहस्यांनी भरलेलं. चला, आज आपण त्याच अज्ञात जगात एक डुबकी मारूया. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. हो, म्हणजे बघा, जेव्हाही आपण वेलचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर तेच एक आयकॉनिक चित्र येतं, पाण्याबाहेर घेतलेली ती भव्य उडी. पण खरं सांगायचं तर हे चित्र त्यांच्या आयुष्याचा फक्त एक छोटासा क्षण आहे. त्यांचं खरं जग, त्यांचं खरं आयुष्य तर त्या निळ्याशार पाण्याच्या कितीतरी खाली दडलेलं आहे. तर पहिला टप्पा, आपल्याला माहीत असलेला वेल म्हणजे महासागराचं एक प्रतीक. हम्पबॅक वेल म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? समुद्राचं सामर्थ्य, त्याचं सौंदर्य, त्यांची ती भव्यता आणि तो शांत स्वभाव आपल्याला नेहमीच आकर्षित करतो. ही झाली त्यांची ती वरवरची ओळख. हो, म्हणजे हवेतल्या त्या ॲक्रोबॅटिक उड्या किंवा शेपटीने पाण्याचा तो मोठा फवारा उडवणं, आपण त्यांना याच गोष्टींसाठी ओळखतो. समुद्रातला एक जेंटल जायंट, नाही का? पण थांबा, ही ओळख खूपच अपूर्ण आहे. याच्या पलीकडे त्यांचं एक असं जग आहे जे आज आपण उलगडणार आहोत. हो, पण जरा विचार करा, काय होईल जर त्यांची ती गाणी, ते आवाज फक्त आवाज नसतील तर एक भाषा असेल, आणि त्यांची शिकारी केवळ एक नैसर्गिक प्रवृत्ती नसून एक विचारपूर्वक आखलेली रणनीती असेल? बस इथूनच आपला खरा शोध सुरू होतो. आणि आता आपला दुसरा टप्पा, त्यांची गुप्त भाषा. आपण आता हम्पबॅक वेलच्या कम्युनिकेशनच्या म्हणजे संवादाच्या जगात प्रवेश करतोय. त्यांचे आवाज म्हणजे समुद्रातले नुसतेच काहीतरी ध्वनी नाहीत, तर ती एक सिम्फनी आहे, एक विकसित झालेली भाषा आहे. हे व्हेलचं गाणं म्हणजे काय? तर हे नर व्हेल गातात. यात वेगवेगळ्या प्रकारचे आवाज, किंकाळ्या, रडण्याचे ध्वनी, या सगळ्याची एक जटिल शृंखला असते. आणि गंमत म्हणजे हे काहीही कसंही गायलं जात नाही. यात एक पॅटर्न असतो, एक रचना असते, जे पुन्हा पुन्हा गायलं जातं, अगदी आपल्या गाण्यातल्या कडव्यांसारखं. ही एक विचारपूर्वक केलेली रचना आहे, सहज काढलेले आवाज नाहीत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? ही गाणी कायम सारखी नसतात, ती वेळेनुसार बदलतात. एवढंच नाही तर ती एका वेल ग्रुपकडून दुसऱ्या ग्रुपकडे पसरतात. अगदी आपल्यात जसा एखादा नवा ट्रेंड येतो ना, तसंच. याला काय म्हणायचं? ही तर चक्क एक संस्कृती झाली, एक कल्चरल डायलेक्ट. 2000 मैल. विचार करा, जर समुद्रातलं वातावरण योग्य असेल तर हम्पबॅक वेलचं एक गाणं तब्बल 2000 मैल दूरपर्यंत जाऊ शकतं. म्हणजे एका टोकावरून गायलेलं गाणं थेट दुसऱ्या टोकापर्यंत. अविश्वसनीय आहे हे. चला, आता तिसऱ्या टप्प्याकडे वळूया, चतुर शिकारी. फक्त भाषाच नाही तर त्यांच्या शिकारीच्या पद्धतीही तितक्याच हुशारीच्या आणि रणनीतीने भरलेल्या आहेत. बघूया तरी कशा ते. व्हेल म्हटलं की त्याची प्रचंड ताकद आठवते, पण त्याचं सर्वात कल्पक साधन त्याचा आकार नाहीये, तर ते आहे बुडबुड्यांपासून बनवलेलं एक जाळं. हो, व्हेल शिकारीसाठी फक्त ताकदीचा नाही तर बुद्धीचाही वापर करतात. आणि ही बुडबुड्यांचं जाळं ही त्यांची एक ठरवून केलेली रणनीती आहे. तर ही बबलनेटची कला नेमकी आहे तरी काय? बघा, पहिला टप्पा, व्हेल माशांच्या थव्याखाली खोलवर जातात. मग दुसरा टप्पा, ते एका वर्तुळात फिरायला लागतात आणि तोंडाने बुडबुडे सोडतात, ज्यामुळे बुडबुडांची एक भिंतच तयार होते. तिसरा टप्पा, साहजिकच मासे या जाळात अडकतात. आणि मग चौथा टप्पा, सगळे व्हेल एकदम खालून वर येतात, तोंड उघडून आपलं भक्ष्य गिळंकृत करतात. ही प्रक्रिया खरंच अविश्वसनीय आहे. हे किती नियोजनबद्ध आणि संघटित काम आहे बघा. यात फक्त इन्स्टिंक्ट्स नाही तर प्रॉपर टीमवर्क आणि एक पक्की योजना आहे. त्यांचं छुपं सामाजिक जीवन. आपल्या डोक्यात एक कल्पना पक्की बसलेली आहे की व्हेल एकटे भटकणारे, एकटे राहणारे जीव आहेत. पण हा एक मोठा गैरसमज आहे. खरं तर त्यांचं सोशल लाईफ आपल्या कल्पनेपलीकडचं गुंतागुंतीचं आहे. संशोधनातून काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. म्हणजे ते फक्त एकत्र राहत नाहीत, तर दीर्घकाळ टिकणारी पार्टनरशिप करतात, मिळून शिकार करतात, एकत्र स्थलांतर करतात, हजारो मैल. इतकंच नाही तर ते आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे पिल्लांना शिकार कशी करायची हे शिकवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
ते कधीकधी दुसऱ्या प्रजातींनाही शिकाऱ्यांपासून वाचवतात, म्हणजे त्यांच्यात परोपकाराची भावनाही आहे. म्हणूनच एका प्रसिद्ध सागरी जीवशास्त्रज्ञाने अगदी बरोबर म्हणलंय की त्यांचं सामाजिक जग आमच्या कल्पनेपेक्षा खूप जास्त गुंतागुंतीचं आहे. हे सूचित करतं की त्यांच्यात असलेली जागरूकता आणि नातेसंबंधांची पातळी बुद्धिमत्ता म्हणजे काय यावर पुनर्विचार करायला लावते. हे ऐकल्यावर खरंच पटतं की ते फक्त प्राणी नाहीत, तर भावना आणि नाती जपणारे अत्यंत संवेदनशील जीव आहेत. समुद्राची खोली का महत्त्वाची आहे? म्हणजे आपण आत्तापर्यंत त्यांची भाषा, त्यांच्या शिकारीच्या पद्धती, त्यांचं सामाजिक जीवन हे सगळं पाहिलं. आता या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून पाहूया की यातून नक्की काय चित्र समोर येतं. खरं तर ही जी अज्ञात तथ्य आपण पाहिली ती एका अशा प्राण्याचं चित्र रेखाटतात जो केवळ आकाराने मोठा नाहीये. त्यांच्यात एक संस्कृती आहे, ते शिकारीसाठी रणनीती वापरतात आणि त्यांचे सामाजिक बंध ते खूप खोलवर रुजलेले आहेत. आणि हे सगळं समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण त्यांची ही गुंतागुंत समजून घेणं हे त्यांच्या संवर्धनासाठी उचललेलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. जेव्हा आपण त्यांना इतक्या जवळून ओळखतो तेव्हा त्यांच्या संवर्धनाचं महत्त्व आपल्याला अधिकच पटतं. त्यांना फक्त वाचवणं नाही, तर त्यांचं संपूर्ण जग, त्यांची संस्कृती जपणं ही आपली जबाबदारी बनते. आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडेल. जर एका अशा प्राण्यामध्ये ज्याला आपण ओळखतो असं आपल्याला वाटत होतं इतकी गुंतागुंत लपलेली असेल, तर मग जरा विचार करा, या अथांग महासागराच्या लाटांखाली अजून काय काय लपलेलं असेल. कितीतरी रहस्य अजून उलगडायची बाकी आहेत, नाही का?